स्मिता पाटील यांना राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आलाय आणि यानंतर त्यांचं सर्व स्तरातून कौतुक देखील केलं जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ येथील कविवर्य ए. पा. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये मोहोळच्या कवयित्री डॉक्टर स्मिता पाटील यांचा समावेश आहे। कादंबरी या लेखन प्रकारात हा पुरस्कार असून तो पाटील यांच्या मातीला पंख फुटताना या कादंबरीला जाहीर झाला आहे। रोख 5,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच एका विशेष समारंभात मान्यवर अतिथींच्या हस्ते वितरण करण्यात येईल अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष R.G. पाटील यांनी दिली। याशिवाय वाचनालयाच्या वतीने कोल्हापूर परिसरातील ज्येष्ठ आणि उल्लेखनीय अशा 2 लेखकांचा त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात येतो। यावर्षी ज्येष्ठ लेखक वसंत खोत कोल्हापूर आणि नव्या पिढीतील आश्वासक लेखक मारुती मांगोरे करंजफेन जिल्हा कोल्हापूर या दोघांची निवड करण्यात आली आहे। याशिवाय स्थानिक कवी मोहम्मद नाईकवाडे रेंदाळ यांनाही त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे असेही पाटील यांनी सांगितले। कविता या प्रकारातील पुरस्कार विलासमाळी गडहिंग्लज यांच्या झांजर झाप या कविता संग्रहास तर कथासंग्रहासाठीचा पुरस्कार द. तु. पाटील बेळगाव यांच्या शेतसरी या ग्रंथाला जाहीर करण्यात आला आहे। या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील सुमारे 70हून अधिक लेखक कवींनी आपली पुस्तके पाठवली होती। या पुरस्कार निवड समितीत डॉक्टर रफिक सूरज, डॉक्टर गिरीश मोरे आणि डॉक्टर गोपाळ महामुनी यांचा समावेश होता।